मैत्रिणींनो, आज आपण उकडलेल्या बटाट्याचा मस्त कुरकुरीत नाश्ता बनवणार आहोत. बनवायला अगदी सोपे आहे आणि 2 ते 3 साहित्यामध्ये बनवून तयार होतो. नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी तर अतिशय उपयुक्त आहे. हा नाश्ता टोमॅटो सॉससोबत खायला अतिशय टेस्टी लागतो. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, रेसिपी आवडल्यास वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा. तर आजचा आलूचा नाश्ता तयार करण्यासाठी मी इथे 3 मोठ्या साईजचे आलू उकळून घेतले. आता ह्या आलूचे आपण इथे सालं काढून घेऊ. आपले बटाटे इथे पूर्णपणे सोलून झालेले आहेत. हे सोललेले बटाटे आपण बाजूला ठेवून घेऊ. त्यानंतर आपण घेतल्या इथे 2 छोट्यावाल्या सिमला मिरची. सिमला मिरचीमध्ये कट केल्यानंतर ज्या बिया असतात त्या बिया पूर्णपणे काढून घ्यायच्या. आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपण ही सिमला मिरची कापून घेऊ. दोनही सिमला मिरची मस्त बारीक तुकड्यांमध्ये कापून झालेल्या आहेत. तसेच आपण एक हिरवी मिरचीसुद्धा कापून घेतलेली आहे. जर लहान मुलं खाणारे असतील तर हिरवी मिरची नाही टाकली तरीही चालेल, किंवा त्याचा ठेचा बनवून टाका. मिरची कापून झाली. त्यानंतर मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा असे छान पातळ पातळ स्लाईसमध्ये कापून घेतलेला आहे. हे सगळं आपण आता बाजूला ठेवून घेऊ आणि पुढील कृती करण्यासाठी एक बाऊल घेऊ. आता त्या बाऊलमध्ये पहिल्यांदा आपण बटाटे घालून घेऊ आणि बटाटे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हाताच्या साहाय्याने मॅश करून घेऊ. आता त्यामध्ये आपण कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा. त्यानंतर कापून घेतलेली सिमला मिरची आणि हिरवी मिरची घालून घेतली. मूठ भरून कोथिंबीर घालून घेतली. कोरड्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा भरून धनेपूड, 8 ते 10 मिऱ्यांची मिरीपूड, चवीपुरतं मीठ घालून अर्धा चमचा भरून लाल तिखट घालून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स घालून घेतले. आणि या सारणाला छान बाइंडिंग यावं म्हणून यामध्ये आपण पोहे खायचा चमचाने 2 चमचे भरून चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालून घेतलं. आता हे सगळं आपण हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. केलेलं हे सारण आपण आता बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर त्यामध्ये आपण एक स्पेशल इन्ग्रेडियंट मिक्स करून घेऊ. तर त्यासाठी आपल्याला लागेल इथे 1 कप भरून जाड पोहे. जे आपण कांदे पोहे करण्यासाठी वापरतो ना, तेच पोहे आपल्याला इथे घ्यायचे. पोहे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आणि तळाशी थोडंसं पाणी ठेवून हे पोहे 10 मिनटं आपल्याला छान भिजवून घ्यायचे आहे. आणि हे बघा 10 मिनिट झालेले आहेत. आपले पोहे इथे छान भिजलेले आहेत, फुलून दुप्पट झालेले आहेत. असे हे संपूर्ण पोहे आता आपण बटाट्याच्या सारणामध्ये टाकून सगळं एकजीव करून घ्यायचं. सगळे मसाले मस्त सगळीकडे एकसारखे मिक्स करून घ्यायचे. या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील ना, त्या भाज्या आपण यामध्ये घालू शकता. आणखी हे कटलेट हेल्दी होतील. जसं यामध्ये गाजर घालू शकता, मटर घालू शकता, पत्ताकोबीसुद्धा छान बारीक कापून घालता येईल. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामधून मोठ्या लिंबा एवढा गोळा काढून पहिल्यांदा त्याला गोल करून व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सिलेंड्रिकल शेप देऊन द्यायचा. आणि हे बघा इथे आपलं हे सिलेंड्रिकल शेपचं कटलेट तयार झालेलं आहे. परंतु आज मात्र मी असे सिलेंड्रिकल शेप न बनवता गोल आकाराचे पॅटीस तयार करणार आहे. यापूर्वीसुद्धा मी असे सिलेंड्रिकल शेपचे कटलेट्स तयार केलेले होते. ते कटलेट्ससुद्धा खायला खूप टेस्टी झालेले होते. तुम्ही अजूनपर्यंत तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवरती जाऊन नक्की बघा. त्यानंतर आता मी परत मोठ्या लिंबा एवढा गोळा काढून घेतला. हातावरती छान त्याला गोल शेप देऊन दिला. त्यानंतर 2 हाताच्या तळव्यामध्ये चपटा करून याला गोल शेप देऊन आपण हे पॅटीस तयार करून घेतलं. असं हे तयार पॅटीस आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने पहिल्यांदा संपूर्ण प्लेट भरून पॅटीस तयार करून घेऊ. आणि हे बघा इथे आपले हे प्लेट भरून पॅटीस तयार झालेले आहेत. हे पॅटीस तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. आज आपण हे पॅटीस डीप फ्राय न करता फक्त शॅलो फ्राय करून घेऊ, म्हणजे अगदी कमी तेलामध्ये आजचा नाश्ता आपण तयार करून घेऊ. तर त्यासाठी गॅसवरती एक फ्राय पॅन ठेवून घेतलं. त्यामध्ये मोठ्या चमच्याने 1 ते 1.5 चमचा भरून तेल घालून घेतलं. तेल मध्यम तापलं. आता त्यामध्ये आपण एक एक करत ह्या पॅनमध्ये बसतील तेवढे पॅटीस घालून घेऊ. मीडियम टू हाय फ्लेम करून घेऊ आणि 1 मिनटं हे पॅटीस या तेलामध्ये असेच राहू द्यायचे. त्यानंतर आपण काटा चमच्याच्या सहाय्याने हे पॅटीस परतवून घ्यायचे. बघा छान रंग, हलकासा सोनेरी रंग आपला या पॅटीसला आलेला आहे. आता अलटीपलटी करून मस्त सोनेरी रंगावरती येईपर्यंत हे संपूर्ण पॅटीस शॅलो फ्राय करून घेऊ. 5 ते 7 मिनटामध्ये आपले हे पॅटीस मस्त सोनेरी रंगावरती परतल्या गेलेले आहेत. असे हे पॅटीस आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अशाच पद्धतीने आपण इथे दुसरी बॅचसुद्धा तळून घेऊ. आणि हे बघा इथे आपले हे पॅटीस खायला तयार झालेले आहेत. आता माझ्या मुलांना
हे पॅटीस इतके आवडतात ना की तळल्याबरोबर त्यांना लगेच खायला पाहिजे असतात. त्यामुळे मी अगदी झटपट पहिल्या परतनाचाच इथे व्हिडिओ तयार करून घेते आणि बाकीचे पॅटीस मात्र मी नंतर करून घेते. आणि हे बघा मस्त कुरकुरीत पॅटीस तयार झालेलं आहे, वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असं हे पॅटीस टोमॅटो सॉस किंवा केचपसोबत खायला अतिशय टेस्टी लागते. एकदा तुम्ही माझी ही रेसिपी करून बघा. कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.